व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहताना हेडफोन लावून ऐका आणि ज्या ज्या स्लाईड तुमच्या समोर येतील त्या नक्की वाचा. गोदावरी नदी खोरे 2 पार्ट्समध्ये मिळेल. आधी भौगोलिक, प्राकृतिक आणि नंतर संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड पॉइंटसोबत. वन कम्प्लीट एज्युकेशन, जिथे मिळेल फक्त आणि फक्त पेपरमध्ये आलेले, येणारे आणि येऊ शकणारे पॉइंट्स. आज आपण एका विशाल आणि पवित्र नदीच्या प्रवासावर निघालो आहोत, जिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असंही म्हणतात. हो, आणि आपल्या समोर गोदावरी नदीच्या खोऱ्याचा सविस्तर अभ्यास करणाऱ्या काही स्लाइड्स आहेत. भारतीय द्वीपकल्पातली ही दुसरी सर्वात मोठी नदी आहे. तर मग सुरुवात करूया उगमापासून. गोदावरीचा उगम नक्की कुठे होतो? आपल्या स्रोतानुसार तिचा उगम होतो नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी नावाच्या डोंगरावर. अच्छा, आणि त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? उंची आहे 1067 मीटर. इथे एक खूप रंजक गोष्ट आहे. या नोट्सप्रमाणे उगमस्थान अरबी समुद्रापासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर आहे. हो, फक्त 80 किलोमीटर. पण गंमत बघा, नदी पश्चिमेकडे समुद्राला न मिळता ती पूर्णपणे विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्वेकडे वाहते. आणि संपूर्ण द्वीपकल्प पार करून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अगदी. ती एकटी नाहीये. तिच्या खोऱ्याला चारी बाजूनी डोंगर रांगांनी जणू काही बंदिस्त केलंय. बंदिस्त. हो, उत्तरेला सातमाळा अजिंठाच्या रांगा आहेत, ज्या तिला तापी नदीपासून वेगळं करतात. ओके, म्हणजे हे नैसर्गिक भिंती आहेत. आणि बाकीच्या दिशांना? दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाटच्या रांगा, ज्या तिला भीमा नदीपासून वेगळं करतात. पश्चिमेला तर आपला सह्याद्री आहेच, जो मुख्य जलविभाजक आहे. आणि पूर्वेला? पूर्वेला तिचा हजारो किलोमीटरचा प्रवास बंगालच्या उपसागरात संपतो. हे क्षेत्रफळ किती मोठं आहे? आकडा खूप मोठा आहे. तब्बल 3,12,812 चौरस किलोमीटर. 3 लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त. हो, आणि या आकड्याला जर आपण संदर्भात पाहिलं ना, तर हे भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा जवळपास 10% आहे. 10% एका नदीमुळे? हो, आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे या विशाल क्षेत्रापैकी जवळजवळ अर्धा भाग म्हणजे 49.5% हिस्सा हा एकट्या महाराष्ट्रात येतो. बापरे, यावरून महाराष्ट्रासाठी या नदीचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं. इतकी मोठी नदी एकटी तर वाहत नसणार, तिला वाटेत अनेक लहान मोठ्या नद्या मिळत असणार. तर या उपनद्यांची रचना कशी आहे? यात एक खूप रंजक भौगोलिक वैशिष्ट्य आहे. नकाशा पाहिला ना, तर असं दिसतं की गोदावरीला डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या जास्त पाणी घेऊन येतात. अच्छा. प्राणिहिता, इंद्रावती यांसारख्या नद्या विदर्भातून आणि पूर्वेकडील घाटांमधून उगम पावतात, जिथे पाऊस जास्त असतो. अरे वा, म्हणजे गोदावरीची खरी ताकद, खरं पाणी हे उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्यांमधून येतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या? दक्षिणेकडून म्हणजे उजव्या बाजूने दारणा, प्रवरा, मुळा, मांजरा यांसारख्या नद्या मिळतात. यातली मांजरा ही गोदावरीची सर्वात लांब उपनदी आहे, जी तब्बलच 724 किलोमीटरचा प्रवास करून येते. 724 किलोमीटर? हो, पण पाण्याच्या घनफळाचा विचार केला तर वर्धा आणि वैनगंगेच्या संगमातून तयार होणारी प्राणहिता ही सर्वात मोठी उपनदी आहे. म्हणजे एकीकडे लांबीच श्रेष्ठ, तर दुसरीकडे पाण्याच्या प्रमाणात. आता जिथे जिथे हे पाणी वाहत गेलं तिथे तिथे मानवी वस्ती, शहरं आणि संस्कृती बहरली. या नदीच्या काठावरची मानवी कहाणी काय सांगते? हो, ही नदी पश्चिमेला नाशिकमधून उगम पावते आणि मग अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड असा मराठवाड्याचा जवळपास सगळा भाग व्यापून गडचिरोलीच्या सीमेवरून पुढे जाते. आता आपण बघूया की ही नदी महाराष्ट्राच्या नेमक्या कुठल्या भागातून वाहते. जवळजवळ 8 जिल्हे आहेत, बरोबर? हो, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि शेवटी गडचिरोली. आणि या प्रवासात तिने अनेक तीर्थक्षेत्रांना आणि शहरांना जन्म दिला आहे. नाशिक हे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे. पुढे पैठण, ज्याला दक्षिण काशी म्हणतात, ते संत एकनाथांचं कार्यक्षेत्र. हो, पैठण तर खूप प्रसिद्ध आहे. आणि नांदेड, जिथे सिखांचं पवित्र सचखंड गुरुद्वारा आहे आणि जिथे मांजरा नदी गोदावरीला मिळते. ही फक्त शहरं नाहीयेत, तर श्रद्धा आणि संस्कृतीची मोठी केंद्र आहेत. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पिलवण्यासाठी, शेतीसाठी या पाण्याला काबूत ठेवणं गरजेचं ठरलं असणार. इथूनच धरणांची गोष्ट सुरू होते. अगदी. या नदीवर अनेक महत्वाची धरणं आहेत. नाशिक जवळचं गंगापूर हे भारतातल्या पहिल्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. पण खरा महाप्रकल्प आहे पैठण जवळचा जायकवाडी. जायकवाडी. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा मातीचा धरण प्रकल्प आहे आणि त्याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. हा मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे. तुम्ही जीवनवाहिनी म्हणालात, पण याच प्रकल्पामुळे पुढे जाऊन वादही निर्माण झाले. पण त्याआधी नांदेडच्या प्रकल्पाचं काय वेगळेपण आहे? नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प हा आशियातला सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. आता उपसा सिंचन म्हणजे काय? तर नदीचं पाणी अक्षरशः उचलून पंप करून उंचावरच्या शेतांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे अक्षरशः पाणी उचलून नेणं. हो, विचार करा, एका नदीला उलटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहिला लावण्यासारखं आहे. यासाठी प्रचंड ऊर्जा आणि पैसा लागतो. म्हणजे हे अभियांत्रिकीचे अद्भुत नमुने आहेत. पण हे तर झाले राज्यातले प्रकल्प.
काही प्रकल्प तर आंतरराज्यीय आहेत, ज्यांचा प्रभाव एकापेक्षा जास्त राज्यांवर आहे. हो, आणि ते प्रकल्प प्रचंड मोठे आहेत. तेलंगणाचा कालेश्वरम हा जगातला सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. आंध्र प्रदेशातला पोलावरम हा गोदावरी आणि कृष्णा नद्यांना जोडणारा राष्ट्रीय प्रकल्प आहे. राष्ट्रीय प्रकल्प. आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा बाभळी बंधारा, ज्यावरून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मोठा वाद झाला होता. आपण आतापर्यंत पाहिलं की माणूस या नदीला कसं नियंत्रित करायचा प्रयत्न करतोय, पण निसर्गाचं यावर काय नियंत्रण आहे? म्हणजे या खोऱ्यातलं हवामान, पाऊस पाणी हे किती बदलणार आहे? खूपच. इथे पर्जन्यमानाचा एक विचित्र यू आकाराचा पॅटर्न दिसतो. यू आकाराचा. हो, म्हणजे उगमाच्या ठिकाणी सह्याद्रीत प्रचंड पाऊस पडतो, पण नदी जशी पूर्वेकडे मराठवाड्यात प्रवेश करते, म्हणजे अहमदनगर, बीड या भागात, तसा हा भाग पर्जन्य छायेत येतो आणि पाऊस एकदम कमी होतो. आणि मग पुढे? नदी अजून पूर्वेकडे विदर्भात जाते. तसं नांदेड, गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण पुन्हा वाढायला लागतं. म्हणजे जास्त पाऊस, मग एकदम कमी पाऊस आणि मग पुन्हा जास्त पाऊस. हा तर अजब विरोधाभास आहे. एकाच नदीच्या खोऱ्यात एकीकडे महापुराची भीती तर दुसरीकडे दुष्काळाची दाहकता. हे अविश्वसनीय आहे. आणि याच विरोधाभासाचा थेट परिणाम तिथल्या जमिनीवर आणि पिकांवर होतो. नदीकाठी कापूस आणि ऊसासाठी उत्तम काळी कसदार जमीन आहे. मराठवाड्याच्या पठारावर ओलावा टिकवून धरणारी रेगूर मृदा आहे, तर पूर्वेकडे गडचिरोलीत जांभी मृदा आढळते. म्हणजे या नदीने फक्त पाण्याचीच नाही तर जमिनीची आणि पर्यायाने समृद्धीचीही असमान वाटणी केली आहे. अगदी. म्हणूनच आपल्याला इथे वेगवेगळे पीक पट्टे दिसतात. नाशिकचा भाग द्राक्ष आणि कांद्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला भारताची वाईन कॅपिटल म्हणतात. बरोबर. अहमदनगर आणि मराठवाड्याचा काही भाग हा साखरेचा पट्टा आहे. जिथे पाणी कमी आहे तिथे कापूस आणि सोयाबीन, आणि जिथे पाणी भरपूर आहे म्हणजे पूर्व विदर्भ आणि आंध्रचा डेल्टा प्रदेश, तिथे फक्त भात शेती होते. एका काठावर द्राक्षाचे मणे आणि साखर कारखाने आणि दुसऱ्या काठावर पाण्याअभावी कोरडवाहू शेती. ही नदी एकाच वेळी समृद्धीची जननी आहे आणि विषमतेचं प्रतीकही आहे. बरोबर. आणि ही विषमता, मग ती पाण्याची असो वा समृद्धीची, संघर्षाला जन्म देते. खरंय. आणि पहिला संघर्ष आहे तो निसर्गाशी. पूर ही एक मोठी समस्या आहे. धोका कुठे जास्त आहे? नाशिक शहरात अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेलं पाणी यामुळे पूर येतो. नांदेड शहराला विष्णुपुरी धरणाच्या बॅकवॉटरचा झोका आहे, म्हणजे धरणाचं पाणी उलटं शहरात शिरतं. पण सर्वात भीषण परिस्थिती गडचिरोलीत होते. तिथे? कारण तिथे इंद्रावती, प्राणहिता आणि गोदावरी या 3 मोठ्या नद्यांचा संगम होतो. जेव्हा तिन्ही नद्यांना एकाच वेळी पूर येतो, तेव्हा पाण्याची पातळी इतकी वाढते की अख्खे तालुके पाण्याखाली जातात. ही तर महापुराचीच गोष्ट झाली. पण या नाण्याला दुसरी तितकीच भीषण बाजू आहे, दुष्काळ. हो आहे. आणि या खोऱ्यातला सर्वात मोठा आणि दुर्दैवी विरोधाभास आहे. सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत येणारा अहमदनगर, बीड, धाराशिव आणि संभाजीनगरचा भाग हा देशातला एक तीव्र दुष्काळग्रस्त पट्टा म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकाच वेळी एक भाग पुरात बुडतोय आणि दुसरा पाण्यासाठी तळमळत असतो. आणि माणसाने बांधलेल्या धरणामुळे ही समस्या अजूनच गंभीर झाली आहे. वरच्या भागात म्हणजे नाशिक, नगरमध्ये धरणं बांधून पाणी अडवलं जातं. त्यामुळे खालच्या मराठवाड्याला पाणी कमी मिळतं. अगदी बरोबर. आणि यातूनच सुरू होतो माणसातला, राज्यातला संघर्ष, पाण्याचा वाद. याचसाठी 1969 मध्ये गोदावरी पाणी वाटप लवाद स्थापन करण्यात आला होता, ज्यात 6 राज्यांचा समावेश होता. आणि बाभळी प्रकल्पाचा वाद याच असमान पाणी वाटपातून झाला होता का? हो. आपण आधी जायकवाडीला मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हटलं, पण याच जीवनवाहिनीमुळे खालच्या राज्याला म्हणजे तेलंगणाला पाणी कमी मिळतोय असा त्यांचा आक्षेप होता. अच्छा. बांधलेल्या बाभळी बंधाऱ्याला त्यांनी विरोध केला. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिला. म्हणजे एका प्रदेशाची जीवनवाहिनी ही दुसऱ्या प्रदेशासाठी अडचण ठरते. पोलावरम प्रकल्पावरूनही असाच वाद आहे, नाही का? हो, पोलावरम हा राष्ट्रीय प्रकल्प आहे, पण त्यामुळे ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यामधली अनेक गावं आणि जंगलं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पाणी वाटपाचे हे संघर्ष खूप गुंतागुंतीचे आणि संवेदनशील आहेत. तर त्र्यंबकेश्वरच्या डोंगरातून निघालेला एक पाण्याचा प्रवाह बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचता पोहोचता किती बदलतो? तो फक्त पाणीच नाही, तर संस्कृती, राजकारण, अर्थकारण आणि संघर्ष सगळं काही सोबत घेऊन वाहतो. यावरून हे स्पष्ट होतं की गोदावरी ही केवळ एक नदी नाही, ती एक जिवंत, गुंतागुंतीची परिसंस्था आहे, जिच्या प्रत्येक प्रवाहाचा, प्रत्येक थेंबाचा संबंध लाखो लोकांच्या जगण्या मरण्याशी जोडलेला आहे.